जनाबाई पाहिलं तर सगळ्यांना माहिती की माझी जनाबाई हे नामदेवांच्या घरची दासी होती, दासी. आणि फक्त जनाबाई त्याच युगापुरती दासीपद म्हणून जन्माला आली नाही, तर ज्या नामदेव महाराजांच्या घरी माझी जनाबाई दासीचं काम करत होती तेच दासीपद घेऊन माझी जनाबाई 4 युग त्या नामदेव महाराजांबरोबर आणि भगवान परमात्म्या बरोबर जन्माला आली. विठ्ठल प्रमाणासहित जर सांगायचं म्हटलं तर चयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, नामा उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे लावून उभी तेजनी. ते नामदेव महाराज कीर्तनात उभे राहतात आणि नामदेव महाराजांच्या पाठीमागे टाळ घेऊन माझ्या जनाबाईनं उभं राहावं आणि नुसतं टाळ घेऊन उभं राहायचं नाही बरं का. माझ्या जनाबाईने ज्ञानोबरायांना सांगावं, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. ज्ञानदेवांना सांगावं जनाबाईंनी आणि कीर्तनामध्ये नामदेव महाराजांच्या पाठीमागे उभा राहावं. आणि खरं तर अजूनही खंत आहे काही ठिकाणी की महिलांचं कीर्तन काही ठिकाणी मान्य नाही, आणि तरीही आता महिला कीर्तनकार भरपूर झाले आणि जास्त गर्दी महिलांच्या कीर्तनाला असते, तीही महिलांची. आता तर घाबरायची गरजच नाही. सरकारने 50% दिलं, 50% आरक्षण दिलं सरकारने आपल्याला, आणि त्याच्याही पेक्षा आता आपण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना जमा झाले ना 3-3 हजार. यंदाची राखी पौर्णिमा म्हणजे काय गरगरीतच. सख्या भावाला राखी बांधायची गरजच नाही. विठ्ठल गरजच नाही. सख्खी बहीण सख्या भावाला म्हणते. आमच्या महाराष्ट्राच्या लाडक्या भावाने लाडक्या बहिणींना खात्यामध्ये 3-3 हजार दिलेले आहेत. तू काय देणार ते सांग, तरच राखी बांधणार, नाहीतर असं कोण म्हणलं नाही ना, म्हणू नका. कारण हे 3 हजार किती दिवस मिळणार आहेत हे माहित नाही. जनाबाईचा अधिकार 50% आरक्षण सरकारने आपल्याला दिलं. आणि खरं तर आलं ओघानं म्हणून सांगते, माझ्या जनाबाईचा अधिकार खूप मोठा आहे. नामदेव महाराजांबरोबर कलियुगामध्ये अवतार घेतला, पण त्याच्याही अगोदर सत्ययुगामध्ये माझ्या जनाबाईने अवतार घेतला पद्मा नावाची दासी म्हणून. दुसऱ्या अवतारामध्ये राम अवतारामध्ये जिने कैकेयीचे कान भरले आणि श्रीराम प्रभूंना वनवासाला पाठवलं. कोण हो? जिने मंत्र दिला म्हणून ती मंथरा म्हणून कोणी नाव ठेवत नाही हो. आता आहे का कुणाचं नाव? मंथरा नाव आहे का कुणाचं? आहे का तुमच्या गावात? काही नाव आहे का कुणाचं? कौशल्या पण नाही. तुमच्या गावात काही राम नाही. विठ्ठल कैकेयीने रामाला वनवासाला पाठवलं म्हणून कैकेयी नाव कोणी ठेवत नाही, आणि मंथरेने कैकेयीचे कान भरले म्हणून मंथरा नाव कोणी ठेवत नाही. त्या राम अवतारामध्ये मंथरा नावाची दासी तीच माझी जनाबाई आहे. द्वापार युगामध्ये कुब्जा नावाची दासी तीच माझी जनाबाई आहे. आणि 3 युग ही भगवान परमात्म्या सोबत घालवले जनाबाईने.
पण भजन करायची इच्छा झाली म्हणून कलियुगामध्ये अवतार घेतला आणि त्या भगवान परमात्म्याचं सतत 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 भजन माझ्या जनाबाईने करावं. दळिता